लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे। सुरुवातीला ज्यांनी अर्ज भरले त्यांना हप्ते मिळाले, पण आता सरकारने त्या सर्व अर्जांची छाननी सुरू केलेली आहे। अटी शर्ती आधीही होत्या, पण आता त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि आता ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नाहीये त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। केवायसी गरजेची आहे, अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची वेळ लाडक्या बहिणींवर येणार आहे। पाहूया। लाडकीची विघ्न संपता संपेना। लाडक्या बहिणींच्या बँक खात्याचं केवायसी अपूर्ण। 5 लाख बहिणी लाभापासून वंचित राहणार। सरकारी योजनेमुळे लाडक्या बहिणी नशीबवान ठरल्या। बहिणींनी महायुतीला मताधिक्याचे शुभाशीर्वाद दिले खरे, मात्र सरकार सत्तेत येताच लाडक्या बहिणींसमोर संकटामागून संकट येत आहे। कधी निधी नाही, कधी अर्जांची छाननी, तर आता बँकेची केवायसी पूर्ण न झाल्यानं लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहतील अशी शक्यता आहे। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच आता या योजनेचा लाभ मिळेल असा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला। त्यामुळे 5 लाखांचा निधी विभागाकडे पडू नये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली। जवळपास 5 लाख महिलांची बँक खात्याची केवायसी अपूर्ण आहे। केवायसी अपूर्ण आहे, त्यामुळे लाभ देण्यात अडचणी येत आहे। 5 लाख बहिणी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काहींच्या खात्यात पैसे आलेच नाही। त्यामुळे एकीकडे लाडक्या बहिणी धास्तावल्या असताना दुसरीकडे या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर आपले शाब्दिक बाण सोडणं सुरू ठेवलंय। सर्व योजना सामाजिक न्यायाच्या, गोरगरिबांच्या, वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मत विकत घेण्यासाठी वापरला जातोय। अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाहीये। आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले, आश्रमशाळांचे पैसे आपण वळवले। गोरगरिबांच्या, दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले। तुमच्याकडे पैसे नाही तर सोबत कशाला करणार? तुम्ही सांगा ना। ही योजना निवडणुकीपुरती होती आणि पुढल्या निवडणुकीला 3 महिने आम्ही परत ही योजना सुरू करू। तुम्ही असं कसं होऊ शकतं? बंद नाही होऊ शकत। बंद झाले तर आम्हीच आवाज उठवू ना। बंद करा कोणी मागणी केली? उलट सगळ्यांना लाभ द्या आणि 21 करा अशी आमची मागणी आहे। सरकारवर टीका होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार उत्तर दिले आणि योजना बंद होणार नाही याची ग्वाही दिली आहे। लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कधी बंद होणार नाही। या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही। या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने केलेली आहे। दर महिन्याला त्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही। लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारही अडचणीत येणार नाही। अशा प्रकारचा काही निर्णय महिला बाल विकास मंत्रालयातर्फे झाला असेल, याबाबतची अधिक माहिती मी त्या खात्याच्या ज्या मंत्री आहेत कुमारी आदितीताई तटकरे यांच्याकडनं नक्की घेईन आणि त्याबाबत आपल्याशी अधिक त्याच्यावर बोलेन। सरकार आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, पण केवायसी अपूर्ण राहिल्यानं लाडक्या बहिणींच्या अडचणी मात्र वाढल्यात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।